नाशिक शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक आहे. आज मतदान पार पडणार आहे आणि टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कत्रे आपल्या सोबत आहेत. तर काय वाटतं, किती विश्वास वाटतो तुम्हाला या निवडणुकीमध्ये? नाही, ही निवडणूक टोटली शिक्षकांनी हाती घेतलेली आहे आणि ही राजकीय घुसखोरी जी चालू आहे, कुठले प्रलोभन आमिषे दाखवणं, याच्यामुळे शिक्षकांना आपण विकले जाऊ शकतोय किंवा कोणीतरी आपल्याला विकत घेऊ शकतंय, याविषयी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे आणि शिक्षकांचा साठीच राहील, हे त्यांनी मनोबल ठरवलेलं आहे. अगदी शिक्षकांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. हे शिक्षकांनीच ही निवडणूक हाती घेतलेली आहे. अनेक आमिष दाखवण्याचे देखील प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत. काही समोर आलेत, पण ते उघडही झालेत. कित्येकांनी आमिष नाकारलेली आहेत, परत पाठवलेलं आहे ते त्यांचे भेटवस्तू, त्यांना विनंती केलेली आहे. बऱ्याच गोष्टी झाल्या, ते मीडियापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परंतु शिक्षकांनी आम्ही विकले जाऊ शकणार नाही किंवा कोणीही आम्हाला विकत घेऊ शकत नाही, हा एक मोठा संदेश या निवडणुकीमध्ये दिलेला आहे. आणि शिक्षक निर्भीड होऊन मतदान का करणार आहेत? तर लोकसभा आणि विधानसभेसारख्या याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये कुठल्या उमेदवाराला किती मतदान झालंय, हे कधीही आयडेंटिफाय होत नाही. हा विश्वास शिक्षकांना आहे. जे नवीन शिक्षक होते त्यांना त्याच्याविषयी माहिती नव्हती, पण विभागीय आयुक्त जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांनी सर्क्युलर काढून हे सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा निर्भय होऊन मतदान करा, हा संदेश दिलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणजे शिक्षकच शिक्षकांना मतदान करतील. डेफिनेटली हा मतदारसंघ म्हणजे ही जी घुसखोरी टाळायची आहे, कोणाचं तरी आक्रमण होतंय, ज्यांना विशेष अधिकार नाही, जे मतदार नाही, ते निवडणुकीमध्ये आमचे मतं घेऊन विजयी होऊ पाहत आहेत आणि आमदार होऊन आमच्या प्रश्नांचं वगैरे त्यांना काही देणं घेणं नाही. किंवा ह्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल, आमच्या कुठल्याही प्रश्नांची या राजकीय पक्षाच्या मंडळीने चर्चा सुद्धा कुठं केलेली नाहीये. एकमेकावरती चिखलफेक करणं एवढा एकच कार्यक्रम आहे आणि जाणीवपूर्वक शिक्षकांच्या प्रश्नाकडे कसं दुर्लक्ष होईल असं या मंडळीने ठरवलेलं आहे. शिक्षकांच्या हे सगळं लक्षात आलं, त्यांनी निवडणूक हाती घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला विजयाची 100% 100% काही याच्यामध्ये कुठलाच नाही. पहिल्या फेरीमध्येच निवडणूक तुमच्या लक्षात येईल. उद्या 5 आपलं 1 तारखेला 5 वाजेपर्यंत हा निकाल लागलेला असेल. तर निश्चितच पहिल्याच फेरीत तुमच्या लक्षात येईल की विजयाची खात्री जी आहे ती भाऊसाहेब कत्रे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा क्रमांक कुणाल जाय, कत्रे मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.